जय भीम. रविवार दिनांक 28 सप्टेंबर 2025 सम्राट वाचनमध्ये हा पहिला लेख आहे. लेखाचं शीर्षक आहे भीमाई आंबेडकर, नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांसाठी. सुभेदार धर्माजी पंडित मुरबाडकर हे ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्याच्या आंबेटेंबे गावचे अस्पृश्य समाजातील श्रीमंत घराणे. त्यांना भीमाई, बहिणाबाई व गणपत अशी 3 अपत्य. भीमाबाई ही थोरली मुलगी. ती फारच हट्टी स्वभावाची, मनाला पटेल तेच करायची. सुंदर, उंच, तेजस्वी डोळे आणि करारी वाणा अशी तिचे रुबाबदार व्यक्तिमत्व कोणापुढे झुकणे तिला मान्य नव्हते. तिचे वडील धर्माजी हे लष्करात सुभेदार होते. त्यांचे आडनाव पंडित, परंतु मुरबाड गावचे असल्यामुळे ते मुरबाडकर या नावानेच परिचित होते. लष्करात सुभेदार असलेल्या धर्माजी मुरबाडकरांनी आपली कन्या भीमाबाई हिचा विवाह लष्करात सैनिक असलेल्या रामजी मालोजीराव सपकाळ यांच्याशी डिसेंबर 1867 रोजी केला. हेच रामजी पुढे लष्करात सुभेदार झाले. त्यावेळी भीमाबाई 13 व रामजी 19 वर्षांची. श्रीमंताची कन्या असलेल्या भीमाबाईला चिडविताना मुरबाड गावच्या एका वऱ्हाडीबाईने म्हटले की किती गरिबी आहे भीमाबाईच्या सासर घरी. नवरा कपडे दागिने तरी पुरेसे घेईल की नाही याची काळजी वाटते बाई. तेव्हा करारे बाणा असलेल्या भीमाबाईने त्या बाईला ताबडतोब उत्तर दिले की अंगावर दागिने घालून मिरविणारी मी मुळीच नाही, आणि तुला जर असे वाटत असेल तर माझ्या अंगावर भरपूर दागिने घातल्याशिवाय मी माहेरी येणारच नाही. भीमाबाईचे हे उत्तर ऐकून रामजीच्या अंगात भरपूर बळ आले. पुढे भीमाबाईच्या संसारात अनेक चढ उतार आले. घरची परिस्थिती बिकट झाली. कामानिमित्त पती पुण्याला तर भीमाबाई मुंबईला सांताक्रूज येथे आपले कुटुंब सांभाळत होती. पतीने पाठवलेले पैसे संसारासाठी कमी पडू लागले तेव्हा भीमाबाई डोक्यावर टोपले घेऊन रस्त्यावर खडी टाकण्याचे काम करू लागली होती. परंतु जिद्दी भीमाबाई कोणापुढे झुकली नाही. पुण्याच्या शाळेतील परीक्षा पास झाल्यानंतर रामजी सपकाळ लष्कराच्या छावणीतील शाळेत शिक्षक म्हणून महू येथे रुजू झाले. या महू गावात म्हणजे मध्य प्रदेश भीमरावांचा जन्म झाला. पुढे ते मुख्याध्यापक पदापर्यंत पोहोचले. रामजीची सुभेदारपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या पगारात भरपूर वाढ झाली. भीमाबाईला चांगले दिवस आले. भीमाबाई अंगावर भरपूर दागिने घालूनच माहेरी मुरबाडला गेली. तिने तिची प्रतिज्ञा पूर्ण केली. परंतु भीमाबाईने कधी मोठेपणा मिळवला नाही. भीमाबाईला गंगा, रमाबाई, मंजुळा व तुळसा या 4 मुली तर बाळाराम, आनंद ही 2 मुले होती. 4ही मुलींची लग्ने झाली. बाळाराव फलटणीत गेला. आनंदराव मात्र फलटणीत सामील झाला नाही. सर्वात शेवटी भिवाचा जन्म झाला. सेवानिवृत्तीनंतर रामजी सपकाळ सातारा येथे PWD मध्ये स्टोअर कीपरची नोकरी करू लागले. तेथेच भिवाला म्हणजे भीमराव आंबेडकर लष्करी छावणीच्या शाळेत इंग्रजीच्या पहिल्या इयत्तेत 7 नोव्हेंबर 1898 रोजी घालण्यात आले. तेव्हा भिवाचे वय 7 वर्ष 6 महिने 23 दिवस होते. छोटा भिवा आई भीमाबाई सारखाच अत्यंत हट्टी, धाडशी व करारी बाण्याचा होता. तो आपल्या आईसारखा दिसत होता. भिवाचा स्वभाव पाहून भीमाबाईला वाटे मोठा झाल्यावर भिवा नक्कीच मानवी हक्काचा लढा लढून परिवर्तन घडवेल अशी आशा घेऊन जगत असतानाच मृत्यूने भीमाबाईवर 27 फेब्रुवारी 1896 रोजी घाला घातला व भीमाबाईने या जगाचा निरोप घेतला. छोटा भिवा आईच्या मायेपासून, प्रेमापासून पोरका झाला होता. तो धाय मोकलून रडत होता. आपल्या मुलाचे आकाशात एवढे कर्तृत्व पाहावयास भीमाबाई राहिली नाही. परंतु तिने आकाशाहून मोठ्या कर्तृत्ववान पुत्र भारताला दिला. ती महामाताच असू शकते. हे नवरंग उधळणाऱ्या हिंदुस्थानी महिलांनो, रंग उधळण्यात दंग राहण्यापेक्षा भीमाबाईसारखे करारी बाण्याने जगा व भीमरावासारखे पुत्र द्या. भारत निश्चितच महासत्ता होईल. 22 प्रतिज्ञा. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी असूनही जे नवरात्रीचे गट बसवतात, दुर्गाबाई, अंबाबाईची पूजा अथवा उपासना करतात किंवा देवींना मानतात अथवा त्यांची उपासना करतात, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी गद्दारी करीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा अशा हरामखोर आपल्या लोकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत. नंबर 1, मी ब्रह्म विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. नंबर 2, मी रामकृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. नंबर 3, मी गौरी, गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. नंबर 4, देवाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही.
5 बुद्ध हा विष्णूचा अवतार होय हा खोटा आणि खोडसळ प्रचार आहे असे मी मानतो. 6 मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. 7 मी बुद्ध धम्माविरुद्ध कोणतेही आचरण करणार नाही. 8 मी कोणतेही कार्यक्रम ब्राह्मणांच्या हातून करून घेणार नाही. 9 सर्व मनुष्य मात्र समान आहे असे मी मानतो. 10 मी समता स्थापन करण्याचा प्रयत्न करीन. 11 मी तथागत बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. 12 मी तथागतांनी सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. 13 मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन. 14 मी चोरी करणार नाही. 15 मी व्यभिचार करणार नाही. 16 मी खोटी बोलणार नाही. 17 मी दारू पिणार नाही. 18 ज्ञान म्हणजे प्रज्ञा, शील, करुणा या बुद्ध धम्माच्या 3 तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन व्यतीत करीन. 19 माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो आणि बुद्ध धर्माचा स्वीकार करतो. 20 हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे. 21 आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो. आणि 22 इतप्पर मी बुद्धांच्या शिकवणुकीप्रमाणे वागेन अशी प्रतिज्ञा करतो. या ठिकाणी माझा हा लेख संपलेला आहे. माझ्या प्रत्येक व्हिडिओला ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. जय भीम, जय भारत, जय बुद्धभूमी.